बिलिनियर ड्रीम्स बिलिनियर ड्रीम्स प्रेझेंट अचीवर स्पॉटलाइट अ सक्सेस सिरीज मध्ये आपण वेलकम करूया अश्विनी टोनपे मॅडम यांना. अश्विनी मॅडम, तुम्ही तुमचं माईक अनम्यूट करू शकता आणि व्हिडिओ ऑन करू शकता. सगळ्यांनी छान वेलकम करायचं आहे अश्विनी मॅडम यांचं. येस मॅम, थँक्यू सो मच. माझा आवाज येतोय ना क्लिअर? येस येस येस, खूप छान दिसत आहात अश्विनी मॅडम तुम्ही सुद्धा आज. थँक्यू खूप सो मच वेलकम. मॅम. एक अचीवर जसा असतो त्या पद्धतीने तुम्ही आज समोर आलात. सो नक्कीच आजचं सेशन खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचं आणि खूप सुंदर असणार आहे, इंटरेस्टिंग असणार आहे. कोणीही शेवटपर्यंत इथून जायचं नाहीये. जर तुम्हाला सगळे सिक्रेट व्हीआयपीचे जाणून घ्यायचे असतील तर या सिरीज मध्ये सगळ्यांनी शेवटपर्यंत राहायचा प्रयत्न करायचा आहे. कृपया आपल्या कॅमेरा समोर प्रत्येकाने छान बसायचं आहे. जास्तीत जास्त स्क्रीन रेकॉर्डिंग करा आणि शेअर करा सगळ्यांबरोबर. ओके, वेलकम अश्विनी मॅडम. सो आजचा आपण हा जो इंटरव्ह्यू आहे तो आपण स्टार्ट करत आहोत. बिलिनियर ड्रीम्स मध्ये नक्कीच तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्ही खूप छान पद्धतीने आजपर्यंत काम करत आलात, अजूनही करत आहात. सो त्याचं खूपच कौतुक आहे मला. आणि स्पेशली बिलिनियर ड्रीम्स मध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे सक्सेसचा. त्याच्यामुळे पण आपला पूर्ण प्लॅटफॉर्म जो आहे तो पुढे आलेला आहे. तो तुम्ही एवढ्या लोकांना सपोर्ट केलेला आहे. सो सुरुवातीपासून आपण येऊयात, जाणून घेऊयात की बिलिनियर ड्रीम्सचा सुरुवातीचा प्रवास म्हणजे आधी. सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही कुठे राहता, थोडक्यामध्ये तुमची स्वतःची माहिती, तुमच्या कुटुंबाची माहिती, तुम्ही कुठून आहात सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. सांगू शकता तुम्ही? हो मॅम, नक्कीच. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आणि बरेच जण मला ओळखतच असतील, मला तुम्ही ट्रेनिंग मधून बघत असाल, पण नवीन मेंबरसाठी मी माझं थोडंसं इंट्रोडक्शन देते. माझं नाव अश्विनी कपिल टोनपे, माहेरचं सोनवणे. मी पुण्यामध्ये असते, आकुर्डीमध्ये. माझं गाव सातारा. आणि आमच्या घरामध्ये मी, माझे मिस्टर आणि माझ्या दोन लहान अशा मुली, असा आमचा छोटासा परिवार आहे. आणि माझं बॅकग्राऊंड आधीचं सांगायचं झालं तर मी लग्नाच्या आधी 3 वर्ष आणि लग्नाच्या नंतर एक 3 ते 3.5 वर्ष मी अकाउंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलेलं आहे. आणि नंतर एक फेज असा आला की लहान मुलगी असल्यामुळे मला बाहेर जाता येत नव्हतं आणि मी जॉब करू शकत नव्हते. त्याच्यानंतर मी ऑनलाईन सर्चिंग करायला लागले आणि तेव्हा मला बिलियनर्स ड्रीम हा प्लॅटफॉर्म मला भेटला. आणि खरंच खूप सोन्यासारखी संधी होती माझ्यासाठी ती. कारण की एक एवढं असं शिक्षण असून सुद्धा कुठेतरी एक मनाला गिल्ट होतं की मी काही करू शकत नाहीये, फक्त मिस्टरांच्या अंगावरती पूर्ण भार येतोय. आणि सर्वांना माहिती की कोरोनाचा जो काही पिरियड होता त्याच्यामध्ये सर्वांना खूप काही प्रॉब्लेम्सला सामोरे जावं लागलं. मलाही, माझे मिस्टर इंजिनियर आहेत, पण घरी असल्यामुळे सर्वांनाच माहिती की हाफ पेमेंट मिळत होतं, त्याच्यामुळे सगळी सेव्हिंग सुद्धा आमच्या जवळपास हे पूर्ण संपायला आली होती. खूप टेन्शन मध्ये होतो त्यामुळे. आणि नंतर लकीली हा प्लॅटफॉर्म माझ्या आयुष्यात आला आणि खूप छान आता सर्व व्यवस्थित आहे. खूप छान माहिती दिली आहे तुम्ही. आणि तुम्ही सांगितलं सुद्धा आहे की सुरुवात कशी केली बिलिनियर ड्रीम्स मध्ये. बिलिनियर ड्रीम्स सुरुवात करण्याच्या आधी पण तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मवर काम करत होतात, तो एक्सपिरियन्स कसा होता आणि इकडे आल्यानंतर आतापर्यंतचा थोडक्यात एक छोटस जो एक्सपिरियन्स वाटला तुम्हाला, त्याचं काय नक्की काय फील होत आहे? हो मॅम, बराचसा फरक आहे. आणि जवळपास मला 3 वर्षाच्या वर ॲफिलिएट मार्केटिंग मध्ये एक्सपिरियन्स आहे. आणि जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेस माझ्याकडूनही काही चुका झाल्या होत्या. ठीक आहे, आपण माणसं आहोत. आता जसं मी फायनान्शियल कंडिशनसाठी मी प्लॅटफॉर्म जॉईन केला होता, माझ्याकडूनही बरीच घाई झाली होती. आणि मी एकदमच इन्कमच्या मागे धावत होते. आणि त्याच्यानंतर मग मला समजायला लागलं की नाही, ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा काही स्ट्रॅटेजी पण आपल्याला फॉलो कराव्या लागणार आहेत. जे काही आपल्याला ट्रेनिंग मिळतंय ते सुद्धा आपल्याला इम्प्लिमेंट करून पुढे जायचंय. त्यावेळेस माझे स्पॉन्सर मला म्हणाले होते, हे बघा मॅम, आपण जर झाड लावलं तर लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला फळं मिळतात का? नाही ना, मग तशीच काही प्रोसेस असते. त्यांना लगेच कळालं होतं माझ्या बोलण्यावरूनच की मी नाही ट्रेनिंग फॉलो केलेलं आहे. सो त्यांनी मला ट्रेनिंग फॉलो करायला लावल्या. आणि तिथून नंतर जो माझा प्रवास चालू झाला, मला ऍफिलिएट हा शब्द सुद्धा माहिती नव्हता. आणि सर्व मी ह्या काय म्हणतात त्या प्लॅटफॉर्मला जसे मी जॉईन झाले त्यानंतर मला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या. कारण की अकाउंटिंग फील्ड आणि हे ऍफिलिएट मार्केटिंग खूप फरक आहे. अकाउंटिंग खूप म्हणजे फरक, वन टू बरोबर आहे.
काहीच नसतं. ह्या सगळ्या कम्युनिकेशन स्किलचा जो आहे, ही माझ्यामध्ये झालेले पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, हे सर्व ऍफिलिएट आपला जो हे प्लॅटफॉर्म आहे त्याचीच देणे ही माझ्यासाठी. खूप छान, खूप छान. सगळ्यांना ऐकायला पण आवडेल. खूप नवीन लोक सुद्धा आलेले आहेत आणि प्लॅटफॉर्म जॉईन केल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं, अरे माझी इन्कम कधी येईल, वाट बघत असतात पहिल्या इन्कमची. तर बिलेनियर ड्रीम्स मध्ये आल्यानंतर पहिली इन्कम, सुरुवातीचा जो डॅशबोर्ड आहे तो दिसायला लागला. पहिल्या इन्कमचा अनुभव कसा होता? तुम्हाला स्ट्रगल आलं का सुरुवातीला म्हणजे इन्कम स्टार्ट करायला? का तुम्हाला माहिती होतं आणि काय अनुभव होता? एक्सपिरियन्स जरी असला तरी नक्कीच आपल्याला झिरो डॅशबोर्ड पासून स्टार्ट करावं लागतं. आणि मी पण तसंच माझा प्रयत्न करत गेले आणि एक प्रामाणिक प्रयत्न होते माझे. आणि कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची आहे. मी प्रामाणिकपणे आणि कन्सिस्टंटली करत गेले आणि त्यानंतर माझा फर्स्ट इन्कम जेव्हा आला तेव्हा खरंच खूप आनंदाची गोष्ट होती. आणि सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे तर हा जो प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतो तो स्पॉन्सरमुळे मिळतो. आणि मला सांगायला आनंद होतो की माझा स्पॉन्सर तुम्हीच आहात, फाउंडर मॅमचा आहात. आणि खूप थँक्स तुम्हाला सुद्धा की तुमच्यामुळे, स्पॉन्सरमुळे आपण जिथे असतो, तर स्पॉन्सरला तर मी तर नाही विसरू शकत. तर थँक्यू सो मच मॅम, माझे स्पॉन्सर तुम्हीच आहात. मोस्ट वेलकम. आणि तुम्ही सुद्धा केलं म्हणजे शिकवायला तर सगळेच रेडी असतात, पण समोरचा येणारा सुरुवात करणारा त्यांचा पण थोडासा हातभार लावणं गरजेचं असतं प्रत्येक कामासाठी. सो ते पाऊल तुम्ही उचललं आहे आणि आतापर्यंत सक्सेस मिळवलेला आहे. अजून एक अशी गोष्ट की बिलेनियर ड्रीम्स जॉईन करावंसं का वाटला? आणि स्पेशली जेव्हा तुम्हाला स्टार्ट करायचं होतं, अशी कुठली गोष्ट तुम्हाला आवडली की तुम्हाला वाटलं की नाही, इथून सुरुवात करायला हवी आपण? ते काय वाटलं? तो एक एक्सपिरियन्स काय होता? इंस्टाग्रामला मी तुम्हाला फॉलो केलं होतं आणि मी नेहमी तुमचे रील्स पाहायचे. तुमचा जो प्रामाणिकपणा होता, तुमचे जे रील्स होते ते खूप मला आवडायचे. आणि त्या रील्सला कनेक्ट होऊनच मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला होता. आणि खूप दिवसापासून होता मनात की नाही, मला या मॅमशी बोलायचंय, कसं आहे काय. आणि तुम्ही जे काही या प्लॅटफॉर्मवरती ऍडव्हान्स लेवलचे कोर्सेस आणलेले आहेत ते खरंच मला खूप आवडले. जसं की लॉ ऑफ अट्रॅक्शन, मनी सायकोलॉजी, परत आपले विजन बोर्ड्स वगैरे जे काही तुम्ही हे नव्याने आणलेले आहात, ते बाकी मला नाही वाटत की अदर ठिकाणी आपल्याला हे युनिक कोर्सेस भेटतील. सो ह्याला अट्रॅक्ट होऊनच मी आपला हा प्लॅटफॉर्म जॉईन केलेला. वा, खूप छान, खूप छान, मस्त. आणि नक्कीच मला वाटतं आवडीचा कोर्स जो मिलेनियर ड्रीम्स मध्ये आल्यानंतर तो तुमचा कुठला होता? स्पेशली कुठले कोर्स तुम्हाला इथे आल्यावर तुम्ही बघितले, त्याचं छान वाटलं, त्याचा एक्सपिरियन्स घेतला? सगळ्यात आवडीचा कोर्स कुठला आहे? माझा सांगायचं झालंच तर मला आवडेल, माझा सर्वात आवडीचा कोर्स म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. बाकी आपण एडिटिंग म्हणा, पोस्टर म्हणा, ग्राफिक डिझायनिंग हे तर आपण शिकतोच. पण त्याचबरोबर मला लॉ ऑफ अट्रॅक्शन हा कोर्स खूप आवडला. आणि ते मी माझ्या आयुष्यात इम्प्लिमेंट पण केलेलं आहे. आणि त्याचे मला खरंच खूप छान असे रिझल्ट भेटलेले आहेत. कारण की आपण जेव्हा काम करतो आपल्याला मोटिवेशन लागतं, एक डिसिप्लिन लागतो, एक कन्सिस्टन्सी तर लागतेच. पण त्याचसोबत आपला पॉझिटिव्ह माइंडसेट हा खूप महत्वाचा असतो. आणि ते बरोबर. अट्रॅक्शन शिकवतं कशी ती, म्हणजे आपल्या पैशाच्या आकर्षणाच्या बाबतीत असो. ते जे काही तुम्ही आम्हाला सांगत गेला ते मी स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंट करत गेले. आणि सर्वात आवडीचाच कोर्स आहे माझा तो मॅम. खूप मस्त, खूप मस्त. आणि नक्कीच इथे स्किल्स आपण बऱ्याच शिकत आहोत आणि नवीन नवीन गोष्टी आपण आणलेल्या आहेत. तर मला सांगा अजून एक गोष्ट, नवीन लोक पण आहेत, जुनी लोक, सगळ्या प्रकारची लोक आज आपल्याकडे इथे आलेली आहेत, तर त्यांना पण जाणून घ्यायला आवडेल. ट्रेनिंग, बिलेनियर ड्रीमच्या ट्रेनिंगचं सगळ्यात इम्पॉर्टंट का गरजेचं आहे ट्रेनिंग अटेंड करणं? आणि तुम्ही अटेंड केलेल्या ट्रेनिंगचा अनुभव, तुमच्या सक्सेसच्या मागे त्या ट्रेनिंगचा किती फायदा झाला ते सगळ्यांना सांगा. आणि नक्कीच आपले गेस्ट ट्रेनिंग जे झाले धनराज सर आणि हरीश सरांचे सुद्धा झालेत, तर त्याच्यातून पण तुम्हाला काही शिकायला मिळालं का ते सुद्धा सांगा. हो मॅम, नक्कीच. ट्रेनिंग हे खरंच खूप महत्वाचे असतात. जेव्हा आपण जॉईन होतो तेव्हा आपले स्पॉन्सर आपल्याला बेसिक ट्रेनिंग देतात. बऱ्याच वेळा असं होतं की आपण ते इग्नोर करतो. आणि बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये हा माइंडसेट त्यांचा असतो की आम्हाला इथे फक्त जॉईनिंग करायचंय, कोर्स सेल करायचे, तर अजिबात नाही. असं तुमच्या माइंडमध्ये असेल तर ते काढून टाका. जर तुम्ही कोर्स सेलिंग या हिशोबाने जर या प्लॅटफॉर्म वरती आला असाल ना, तर स्पष्ट सांगते तुम्ही खूप लिमिटेड कमवणार. आणि जर तुम्ही समोर व्हॅल्यू सांगाल आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही काम कराल, आपले बेसिक ट्रेनिंगच खूप काही तुम्हाला देऊन जातात. त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल तर आहेच आहे. प्लॅटिनम कोर्समध्ये स्वतः फाउंडर मॅम आपली पर्सनल मेंटरशिप देतात आणि ऍडव्हान्स ट्रेनिंग सुद्धा देतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्रेनिंग फॉलो करा.
आणि समोर फक्त तुम्ही असं दाखवू नका की आम्ही तुम्हाला हा कोर्स देतोय. त्यापेक्षा तुम्ही त्यांना आधी व्हॅल्यू सांगा. बघा ते नक्कीच तुम्हाला विचारतील की मॅम तुम्ही सांगा की आम्ही कुठल्या कोर्सने जॉईन करू. खूप छान. आणि प्रत्येकाला बघा कुठलंही काम असेल जेव्हा आपण नवीन सुरुवात करतो तेव्हा अडथळे येतात, काही स्ट्रगल असतं. तर तुम्हाला काही अडथळे इथे तुम्हाला आले का जेव्हा तुम्ही काम सुरू केलं आणि ते तुम्ही कसे सॉल्व्ह केले? हो हो मॅम. जॉईन करायच्या आधी सुद्धा प्रॉब्लेम होते आणि जेव्हा मी वर्क केलं तेव्हा सुद्धा मला प्रॉब्लेम होते. मला सांगायला झालं तर जेव्हा मी सुरुवातीला स्टार्ट केलं ना मॅम, तेव्हा माझ्याकडे खरंच म्हणजे फायनान्शियल कंडिशन खूप वीक होती. त्यावेळेस माझा घराचा हप्ता चालू होता आणि जे काही हप्त्याचे पैसे बाजूला काढून ठेवलेले होते तर त्याच्यातून मी 1,000 रुपये पे करून एक सम मिडलचा कोर्स घेऊन मी स्टार्ट केलं होतं. आणि त्यावेळेस खूप काही माझ्या मनामध्ये शंकाही होत्या की मी करू शकेन का काय. पण एक मनामध्ये आलं की नाही, कुठेतरी महिन्याच्या एंडला खूप तडजोड करावी लागते, आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते. तर कुठेतरी एक स्टार्टअप करणं खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी. आणि जे म्हणतात ना की नाही आम्हाला वेळ नाहीये, आमच्याकडे पैसे नाही, तर पैसे माझ्याकडेही नव्हते त्यावेळेस. एक सम अमाऊंट मी माझ्या सेव्हिंग मधून EMI मधली ती भरून मी स्टार्ट केलं होतं. आणि हार्डली 15 दिवसामध्ये माझी फर्स्ट इन्कम ही आली सुद्धा होती. आणि वा वा, खूप छान. प्रोफेशनली काम करताना सांगायचं झालं तर आपली जी आता हे झाली सक्सेस सिरीज क्राऊन ऑफ सक्सेस, तर त्याच्यामध्ये जेव्हा ड्रीम व्यवर्स टीम माझी तयार होत होती त्यावेळेस खूप दडपण होतं मला. कारण की बरेचसे मेंबर खूप विश्वासाने माझ्या टीम मध्ये येत होते. तर माझं दडपण वाढत गेलं की इतके लोक माझ्यावरती विश्वास ठेवून माझ्या टीम मध्ये येतात, तर मी त्यांचा विश्वास खरा उतरवला पाहिजे. आणि माझ्याकडून जेवढं काही होईल तेवढं मी त्यांना देण्याचा प्रयत्न केला. तो अशा पद्धतीने. खरंच हे एक सांगण्यासारखं आहे प्रत्येकासाठी जी लोक कारण देतात आमच्याकडे पैसे नाही. आता बऱ्याच वेळा असं सुद्धा झालं होतं की प्लॅटिनम अपग्रेड करायचं आहे, मला करायचं आहे, पण कुठेतरी पैसे नाहीये किंवा मला द्यायची इच्छा नाहीये. तर जाणून घ्या, हा प्लॅटफॉर्म तुम्हाला भरभरून देतो. असे तसे पैसे आपले बऱ्याच ठिकाणी खर्च होतात. पण जिथे व्हॅल्यू मिळते, जिथे तुमचं करिअर आहे, जिकडे तुमची दिशा आहे, आयुष्याची दिशा तुम्हाला इथून मिळत आहे, बरोबर. सो ती स्टेप एक अश्विनी मॅडमनी घेतलेली आहे. आणि लक्षात घ्या ही डेअरिंग करायला पण खरंच म्हणजे एवढं सगळं करायला एक डेअरिंग जी लागते. सो खरंच हॅट्स ऑफ अश्विनी मॅडम, तुम्ही जे पाऊल उचललं आहे सुरुवात करण्यासाठी. मनापासून इच्छा असणं पण गरजेची आहे आणि ते तुम्ही करून दाखवलं. सो अजून एक प्रश्न, आणि सगळ्यांना छानच माहिती आहे प्रॉपर अश्विनी मॅडमला इथे काय काय सक्सेस मिळालंय आणि बिलेनियर ड्रीम्स मधून मधून तुम्हाला काय काय मिळालेलं आहे ते एक सांगा. एक सक्सेस स्वरूपात, एक रिवॉर्ड स्वरूपात, आणि जे काही अचीवमेंट आहे ते तुम्ही स्वतःच सांगा. हो मॅम, नक्कीच. मला सांगायला आवडेल आता टिल डेट बिलियनर्स ड्रीमची टॉपर आहे हे सांगताना मला खूप आनंद होते. 1,15,00,000च्या वर माझी इन्कम सध्या आहे. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल की हा माझा ऍक्च्युली हाच वर्किंग डेस्क आहे, इथून माझ्या ट्रेनिंग्स होतात. एक मिनिट, सॉरी अश्विनी मॅडम, तुम्हाला मी डिस्टर्ब करते. इन्कम तुमची 3 लाख किती आहे आता सध्या? तीन टोटल लाख इन्कम? 27,000 प्लस. खूप छान, खूप छान. लीडर बोर्डला आता मी मगाशीच बघितलं तर तुमचा पहिल्या रँकवर सध्या अश्विनी मॅडम आहेत. सो कॉंग्रॅच्युलेशन आणि अभिनंदन, खूप खूप. बोलू शकता. थँक्यू. आणि 50K जेव्हा माझे झाले ना तेव्हा कंपनीकडून छान अशी पेन आणि डायरी मला रिसिव्ह झालेली आहे. आणि कंपनीकडून टी शर्ट सुद्धा जे मी आपल्या ट्रेनिंग मध्ये वेअर करते. आणि माझ्या मागे बघू शकत असाल तर इथे VIP पोस्टचं सर्टिफिकेट सुद्धा आहे. आणि वा जेव्हा वा, मी खूप ड्रीम सुंदर. टीम जेव्हा माझी विन झाली त्यावेळेस माझ्या छान अशा लकी टीमने मला ही फ्रेम गिफ्ट केली होती. सो ही पण इथे तुम्ही बघू शकता. खूप सो हा छान, माझा खूप छान. डेस्क सुरुवातीला आहे. माझं वर्किंग इथूनच असतं. मस्त मस्त. क्राऊन ऑफ सक्सेस आपली मध्ये सिरीज झाली होती. त्याच्यामध्ये जे पण VIP जे 1 लाख अचिव्हर्स होते त्यांच्यासाठी पण एक चॅलेंज होतं की तुम्ही लोकांना, ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे बिलियनियर ड्रीम्स म्हणून 1 लाख क्रॉस करायचं, त्यांना तुम्ही गायडन्स द्यायचा आहे. तर सांगायला खूप आवडेल मला, अश्विनी मॅडम यांनी ते चॅलेंज घेतलेलं आहे. VIP सगळेच लोक छान काम करत होते त्यावेळी आणि अश्विनी मॅडमच्या टीम मधून बरीच लोक इथे त्यांच्याकडे जॉईन झालेले होते, त्यांचं मार्गदर्शन घेत होते, सगळ्याच लोकांना ते गाईड करत होते. तर त्यांच्या टीम मधून 5 नाही तर तब्बल 9 मेंबर्सनी इथून 1 लाख अचीव केलेले आहे. आणि त्या प्रत्येकाच्या मागे त्यांची धडपड होती. प्रत्येकाला पर्सनल गाईड करत होता. रात्री रात्री पण रजिस्ट्रेशन त्यांचे चालू होते.
सो हे एक जी मजा पण होती आणि सगळे पुढे होऊन पुढाकार होऊन अश्विनी मॅडम बरोबर काम करत होते. आणि मला सांगायला पण आवडेल की खूप लोकांनी जवळजवळ तुमचं नाव त्यावेळी घेतलं होतं की मला हे 1 लाख अचीव करायचं माहिती नव्हतं आणि मी करेन की नाही ते पण माहिती नव्हतं. पण फक्त अश्विनी मॅडमच्या सपोर्टमुळे त्यांच्या टीम मध्ये आम्ही गेलो आणि त्यांची ट्रेनिंग बघितली. त्यांनी जो सपोर्ट केला, स्ट्रॅटेजीज सांगितल्या आणि त्यामुळे आम्ही काही दिवसातच एवढी अचीवमेंट केलेली आहे. सो खरंच अभिनंदन. आणि नक्कीच तुम्हाला मिळालेल्या रिवॉर्ड्सचं पण तुम्ही इथे शेअर करू शकता. काय मिळालेलं होतं त्यावेळी, तुम्ही जे विनर झाला होता त्यावेळेला? हो नक्कीच मॅम. तो तसं आणि त्यावेळेस जर अजून 5 दिवस म्हणजे पूर्ण महिना कंप्लीट जर मला मिळाला असताना, 10चा कंप्लीट डबल आकडा सुद्धा मी कंप्लीट केला असता. म्हणजे काय होतं बरोबर. की माझ्या टीम मध्ये अजून एक व्हीआयपी शकुंतला मॅम आहेत, त्या धरून माझे ऑलमोस्ट 10 व्हीआयपी आपल्या पॅनल वरती आहेत. हो हो त्याचा हो, मला बरोबर. आनंद आहे. आणि ज्यावेळेस मी हे सक्सेसफुली जिंकले तेव्हा तुमच्याकडून मला 11,000ची बोनस चेक आणि ती अमाऊंट माझ्या त्याच दिवशी 24 तासाच्या आतच माझ्या अकाउंटला ती सुद्धा क्रेडिट झालेली होती. आपल्याकडे अशी हो हो. सिस्टम आहे की जे काही आपले इन्कम आहे डॅशबोर्डवरचं ते 24 तासामध्ये तुम्हाला मिळतं. पण मला अपेक्षा नव्हती त्या दिवशी. मला वाटलं की मी जेव्हा माझा पोस्टर केला आणि ते कॅश रिवॉर्ड दाखवलं, मला वाटलं की 2-3 दिवसांनी येईल, पण तो रिवॉर्ड सुद्धा मला 24 तासाच्या आतच क्रेडिट झाला. तर त्यासाठी तुम्हाला खूप बरोबर. थँक्यू सो मच. खूप छान, तुम्ही डिझर्व करता ऍक्च्युली एवढं सगळं. आणि त्याच्यामुळेच ते सगळं तुम्हाला मिळालेलं आहे. अजून काही सिस्टम आपल्या व्हीआयपी एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी एक 5% बोनसचं पण आपण ठेवलेलं होतं. सो तो बोनस पण तुम्हाला मिळाला होता आणि खूप लोकांनी व्हिडिओज त्यावेळी बनवले होते. मला नाही वाटत की कुठल्या प्लॅटफॉर्मवर असा बोनस पण दिला जातो ऍज अ एक्स्ट्रा कमिशन म्हणून. पण आपल्या प्लॅटफॉर्मवर तो दिला गेलेला आहे. सो ते काय अनुभव होतो तुम्हाला जेव्हा बोनस मिळाला त्यावेळी? काय वाटलं? एक म्हणजे कमिशन तर मिळतं पण एक्स्ट्रा बोनस सुद्धा मिळाला, तेव्हा काय वाटलं? हो मॅम, नक्कीच मला सांगायला आवडेल. आपल्या प्लॅटफॉर्मवर सिस्टम असं आहे की जेव्हा तुम्ही व्हीआयपी होता तर त्यावेळेस तुम्हाला तुमचं जे काही डायरेक्ट इन्कम आहे तर त्याच्यावरती क्वार्टरली तुम्हाला 5% एक्स्ट्रा बोनस हा मिळतो. आणि तो मला शीतल मॅम कडून मिळालेला आहे. माझी इन्कम 1,45,000 प्लस होती आणि त्याचा मिळून मला 7,500 प्लस हा बोनस तो सुद्धा मला मिळालेला आहे. आणि स्पेशल व्हीआयपी जे मी आणलेले आहेत तर त्यांना 3% बोनस. तो अशा पद्धतीने येस. आपल्याकडे व्हीआयपी ला बोनस दिले जातात. तो त्या 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 बोनससाठी पण मी खूप आभारी आहे मॅम तुमची. अजून एक घरात कसं वातावरण आहे तुमच्या? म्हणजे आता तुमचं जे सक्सेस तुम्हाला मिळत आहे की बऱ्याच घरामध्ये सुरुवातीला थोडंसं असतं की अगं हे कशाला करतेस. खूप सांगणारे असतात आपल्याला, त्यांना जे माहिती नसतं, नॉलेज नसतं. आणि त्यानंतरचा तुमचा अनुभव जेव्हा तुम्ही एवढं सगळं अचीव करताय तेव्हा घरातलं वातावरण तर काही फरक आहे का? आणि तुम्हाला असं त्यावेळी अनुभव आले का कोण नाही बोलतंय, अगं नको करू इकडे काम, नको हे नाही मिळणार तुला, असं काही झालं होतं का त्यावेळेला? नाही असं म्हणण्यापेक्षा जेव्हा मी माझ्या मिस्टरांना सांगितलं तेव्हा त्यांच्यासाठी पण हा प्लॅटफॉर्म नवीन होता. फक्त मला ते म्हणाले की बघ हे वर्केबल आहे का, खरंच तुझ्याच्याने होईल का. आणि त्यांना माझ्यावरती विश्वास होता कारण की मी ऑलरेडी जॉब केलेला होता. त्याच्यामुळे तेवढा भरोसा होता की मी कुठल्या क्षेत्रात गेली तर नक्कीच काहीतरी करेन. आणि मला बोलले की बघ आधी कम्प्लिटली तुझ्या पद्धतीने तू शुअर हो, तू ज्यांच्याकडून डिटेल्स घेतेस तर पूर्ण बरोबर. कसं आहे, लिगल आहे, पुढे प्रोसेस कशी असणार आहे आणि तुला त्याचं ट्रेनिंग मिळणार आहे का, हे फील्ड तुझ्यासाठी खूप नवीन आहे. सो माझा सपोर्ट तुला आहेच आहे, पण तू आधी प्रॉपर माहिती घे आणि त्यानंतर तू नक्कीच जॉईन हो. माझा सपोर्ट तुला राहणार आहे. माझे मिस्टर मला खूप छान सपोर्ट करतात. खूप छान. फॅमिली सपोर्ट पण इम्पॉर्टंट असतो आणि नक्कीच तुम्हाला तो सपोर्ट मिळतोय. आणि तुमच्या अचिव्हमेंट नंतर त्यांची रिॲक्शन काय होती, जे तुम्ही आता मिळवलेलं आहे त्यानंतर त्यांना काय वाटलं? खूप खूप हॅप्पी आहे फॅमिली माझी खूप. माझे मिस्टर खूप प्राऊड फील करतात जेव्हा आपले स्पेशल काही मोमेंट असतात ना, जेव्हा मी व्हीआयपी झाले. आता ही ड्रीम वेव्हरची टीम जेव्हा माझी विन झाली तर त्यांच्या सुद्धा स्टेटसला ते आवडीने ठेवतात. आमचे वा फ्रेंड्स वा, ग्रुप मस्त. आहे, फॅमिली ग्रुप आहे. सो आनंदाने ते शेअर करतात. आणि आता नॉर्मली नाही कळत की बाबा हे काय आहे. तर माझा रिप्लाय यायच्या आधीच ते म्हणजे एक्साइटमेंट मध्ये सांगतात की अरे माझ्या बायकोला असा असा रिवॉर्ड भेटलाय. खूप बायको आता छान. व्हीआयपी झाली आहे. तर हा, त्यांचा आनंद पण खूप मोठा आहे ह्या बाबतीत. आज सुद्धा ते खूप हॅपी होते. ऍक्च्युली ते 7:30-8 वाजता येतात. पण आज माझा बरं. इंटरव्ह्यू आहे म्हणून ते 6:30 वाजताच ऑफिसवरून आलेले आहेत की नाही तू आवर मी आज तुम्ही तुझ्यासाठी तर लवकर. त्यांचं इंट्रोडक्शन दिलं तरी चालेल, तुम्ही आता असतील अवेलेबल तर चालेल. मिस्टर त्यांना समोर आणलं तरी चालेल कॅमेरा समोर. बाकी लोकांना पण बघायला आवडेल.
अश्विनी मॅमचे एक मिस्टर मिनिट सपोर्ट मी कसे विचारून करतात? बघते. आहेत ते बोलायचं असेल तर मी नक्कीच ट्राय करते. एकच मिनिट हा, एकच मिनिट. लक्षात घ्या काही गोष्टी या सक्सेस सिरीज मध्ये सगळे सिक्रेट त्यांचे शेअर करत आहेत, सगळेजण त्यांचा आनंद शेअर करत आहे. आणि जेव्हा तुम्ही हे बघता बघा, एक पाऊल तुम्ही सुद्धा उचललेलं आहे, पण सक्सेस होणार आहे जे आता अश्विनी मॅडम सुद्धा एक पहिल्या नंबरला आहेत. सो लक्षात घ्या, हे पण गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही नुसतं स्टार्ट करता आणि करायचं म्हणून करता, आणि ज्यांना खरोखरच ते यश मिळतं त्याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचे एफोर्ट्स की तुम्हाला खरोखर काहीतरी करायचं आहे, ही इच्छाशक्ती, हे सुद्धा हवं. सो या सगळ्या सेशन मध्ये तुम्हाला ते सगळं काही शिकण्यासारखं आहे. सो ओके, हे माझे आलेले मिस्टर आहेत अश्विनी. बोलते. नमस्कार मॅडम. नमस्कार. 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 थोडक्यात तुम्ही दोन शब्दात सांगितलं, अश्विनी मॅडम तुमच्या बरोबरीनेच आहेत तरी चालेल, की आज त्यांचं सक्सेस बघून बिलिनियर ड्रीम्स मध्ये ते खूप खूप छान काम करतायत. तुम्हाला ते कसं वाटतं, त्यांच्याबद्दल दोन शब्द ऐकायला नक्कीच आवडेल. काय शब्द, काय बोलून काय नाही. कारण काय, जनरली आता माझं जास्त नाही त्याच्यामध्ये हे. हा, कारण माझा बराचसा जो काय वेळ वगैरे सगळं माझ्या कामात याच्या गडबडीत होतो. बरोबर आहे. एवढं जास्त असतात तिला सपोर्ट करायचा प्रयत्न करतोय, पण त्याच्याने माझ्याकडे जास्त तिला चांगले म्हणजे एफर्ट्स घेऊन, वेळ देऊन एक काय म्हणतात त्याला म्हणजे अचिव्हमेंट केली. आणि दुसरं म्हणजे असं आता डोळे भरून मन भरून म्हणजे काही काय कुठल्या ह्याने कौतुक करावं म्हणजे हो, असं. बघते मी तुमच्या डोळ्यामध्ये दिसतंय ते सगळं, तुम्ही एवढं छान हसताय, त्यांचं कौतुक सगळं दिसतंय. तर खरंच तुमचं पण अभिनंदन. आणि नक्कीच घरातून जो सपोर्ट मिळतो त्याच्यातून पण एक वेगळीच हिंमत आणि एक लढायची तयारी आपण प्रत्येक स्त्री ठेवते. सो तुमचं पण खूप खूप अभिनंदन. तुम्ही नेहमीच त्यांना सपोर्ट, त्या नेहमी तुमचं नाव घेत असतात की मिस्टरांचा सपोर्ट कायम असतो, म्हणून म्हटलं आज समोर तुम्ही आणा, बाकी लोकांना पण बघू दे. सो खरंच तुमचं पण अभिनंदन. आणि मला खात्री आहे की फक्त काम नाहीये, तर अश्विनी मॅडम मला वाटतं घरच्या पण सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण पार करून सगळ्या गोष्टी करतात, बरोबर ना सर? हो. कुठल्या कामात कमी नाहीये. त्यामुळं माझ्याकडे कधीच तक्रार नाहीये. असं काही नाहीये कामाचं वगैरे. मला एवढंच की आता तिने पण खूप मागे लागले होते की तुम्ही पण थोडस प्रयत्न करा. आता माझं सगळं वर्किंग टोटली हार्ड वर्किंगच आहे. हो. तर प्रयत्न तर करतोय, म्हटलं बघू कसं काय करता येईल जरा. खूप छान, खूप छान. थँक्यू सो मच, तुम्ही 2 मिनिटं आलात आणि बोललात त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू आणि मॅडम. हा, थँक्यू, थँक्यू सर, थँक्यू. तुमचाच खूप मोठा सपोर्ट आहे. तुम्ही एवढं समजून घेताय काय बऱ्याच गोष्टी. तुमच्या हो, गाईडन्स. माझा सपोर्ट नक्कीच आहे, पण त्यांनी ते करून पण दाखवलंय, कारण खूप लोकांना कसं सपोर्ट करून सुद्धा तुमचे काय ते करत चांगले. नाही. हो, हो, हो. मध्ये पण जसं आता ठीक आहे, आता हे जे काय टेलिफोनिक होते भेटल्यानंतर किती मन भरून येईल अजून बघितल्यानंतर. त्यांना आपले खूप पुढे जे न्यायचंय, तुम्ही बघाल अजून सुद्धा भरपूर, हे तर आत्ताशी पायरी चढतोय आम्ही, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. सो त्याबरोबर तुम्ही नक्कीच त्यांना साथ द्याल पुढे सुद्धा, ही अपेक्षा आहे. आणि तुमचं पण खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. थँक्यू थँक्यू. सर. थँक्यू. अश्विनी मॅडम, तो एक प्रश्न आपला राहिला, मला सुरुवातीलाच विचारायचं होतं. खूप आता आपल्याकडे गृहिणी आहेत आणि त्यांचं एक तक्रार असते, नॉर्मल तक्रार. आज माझ्या घरी पाहुणे आलेत, आज आमच्या घरी फंक्शन आहे, मला बाहेर जायचंय, मला मुलांचा अभ्यास घ्यायचाय, आमच्या परीक्षा सुरू झाल्यात, मला वेळ मिळत नाहीये मॅडम काम करायला. तर हे मला वाटतं तुम्हाला सुद्धा 2 गोड मुली आहेत, तर त्यांचा पण अभ्यास, परीक्षा सगळं चालू असेल, बरोबर? तुम्ही पण सगळ्या गोष्टींमध्ये बिझी असता. मग तुमचं डेली रुटीन कसं असतं आणि ते तुम्ही सगळं हँडल कशा करता गोष्टी? काम तर असतं सगळ्यांना, त्या कशा हँडल करता? डेली रुटीन पण थोडक्यात सांगा. हो, नक्कीच मॅम. दिवस असे असतात ना, चढ उतार तर होतच असतात, की आपल्या लाईफ मध्ये सगळेच दिवस सारखे असतील असं अजिबात नाही होत. आणि जे काही असेल आपण पॉझिटिव्ह माइंडनेस, आपल्याला थोडं जरी दुःख असेल ना, पण आपल्या कामामध्ये आपण ते दाखवलं नाही पाहिजे. आपल्या कामात पॉझिटिव्हिटीच दिसली पाहिजे.
मला 2 मुली आहेत. सकाळी 7 वाजता त्या स्कूलला जातात, 12:30ला हम्म. सुटतात. आणि सकाळचं सगळं आवरून माझ्या मिस्टरांना पण टिफिन वगैरे असतो, मुलींना पण असतो. ते सर्व माझं 8 वाजेपर्यंत मोस्टली उरकून जातं. आणि त्यानंतर मला सकाळी हार्डली 1.5 ते 2 तास मिळतात. त्यानंतर मुलींना आणल्यानंतर त्यांचं सगळं आवरावरी, फ्रेश होणं, जेवण, थोडासा स्टडी, आणि त्यानंतर दुपारी पुन्हा मला 1.5 ते 2 तास मिळतात. आणि इव्हिनिंगला नाश्ता वगैरे झाल्यानंतर सुद्धा एखादा तास, असं मिळून मी टोटली 4 ते 5 तास मी या प्लॅटफॉर्मसाठी देते. वा वा, खूप छान, मस्त. आणि नक्कीच आपल्याकडे टाइम लिमिट असं नाहीये, तुम्हाला जो वेळ मिळतो त्या वेळेमध्ये तुम्ही नक्कीच काम करू शकता. खूप साऱ्या महिला मी बघते, आपली ट्रेनिंग चालू असते, स्वयंपाक पण करत असतात छान, बाकीची कामं चालू असतात, ते करता करता पण ट्रेनिंग अटेंड करतात. सगळ्यांचं कौतुक आहे, की मानायला पाहिजे जे लोक खरंच इथे काम करत आहेत. म्हणजे तुम्ही घरचं काम करता करता पण ट्रेनिंग ऐकत असता, बघत असता, ते सगळं चालू असतं. मी किती जरी बोलली कॅमेऱ्यासमोर येऊन बसा तरी काही नाही, कोण ना कोण किचन मध्ये काहीतरी करताना दिसतच असतं. सो माहितीये सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आहेत, आणि खरंच हॅट्स ऑफ सगळ्यांना सुद्धा, की तुम्ही सगळं सांभाळून करताय. जसं अश्विनी मॅडम सुद्धा करत आले, पण लक्षात घ्या त्या आज सक्सेस झालेल्या आहेत आणि आपल्या समोर आहेत, त्यांचा इंटरव्ह्यू आपण घेत आहोत. तर मला ही अपेक्षा जिथे आता एवढी सगळी लोक बसली की तुम्हाला पण या लेवलला जायचं आहे. सो लक्षात घ्या, एक दिवस हा तुमचा पण येणार आहे. बरोबर. सो नवीन लोकांना तुम्ही काय सांगाल, जे आता तुम्ही रुटीन वगैरे सगळ्या कामं करा, तुम्हाला पण ते तक्रारी येत असतील की मॅडम वेळ नाही मिळत हो कामाला, असं नाही होते हो, तसं नाही होते हो. मग त्यावेळी तुम्ही त्यांना काय सांगाल, की काय करायला हवं, की ज्यांनी तुमचं काम रोजचं डेलीचं जे आहे तुम्ही करू शकता, त्यासाठी तुम्ही काय सांगाल? हो, नक्कीच. मी माझ्या टीमला थोडासा रोडमॅप पण देते. बऱ्याचशा लोकांच्या अशा तक्रारी असतात, की आम्हाला लहान बाळ आहे, मग आमचं बाळ रडत होतं. मग त्यांना मी थोडंसं समजवते, ठीक आहे, आपल्याकडे कंपल्सरी नाही की तुम्हाला व्हिडिओ ऑनच करायचा आहे. तुम्हाला जे काही तुम्हाला मिळतंय ज्ञान, ते किमान तुम्ही ऐका, तुमच्या कानापर्यंत पोहोचू दे. नाही का, काय हरकत नाही, तुम्ही व्हिडिओ ऑफ ठेवा, पण तुम्हाला जे काही ट्रेनिंग लाईव्ह मिळतंय, ते तुम्ही घ्या. कारण की रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये काय होतं ना, लोक फास्ट फॉरवर्ड करून बघतात, आणि जे महत्वाच्या गोष्टी असतात त्या मिस होऊन जातात. आणि हो, आपला बिझनेस असा बरोबर. आहे, छोट्या छोट्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट राहतात. मग आपल्या प्रोफाईल बिल्डिंगच्या बाबतीत हम्म. असू दे, लीड जनरेशनच्या बाबतीत असू दे, ते जर का तुम्हाला प्रॉपर येत नसेल तर मग त्याचा तोटा हा समोरच्या माणसालाच आहे. त्यामुळे मी नेहमी माझ्या टीमला सांगते की रेकॉर्डिंग तर आपल्याकडे अवेलेबल आहेच, पण तुम्हाला जेवढं हो, पॉसिबल होईल तेवढं नक्कीच लाईव्ह अटेंड करायचा प्रयत्न करा. खरी गोष्ट. आणि आताकडे सांगायला पण आनंद होतोय, 300च्या वर लोक आहेत जे आपला लाईव्ह इंटरव्ह्यू बघत आहेत. तर खूप बरं वाटतंय आज एवढी लोक आलेत आपल्याकडे आणि बघतायत सक्सेस सिरीज. नक्कीच हो. हे सक्सेस तुम्हाला पण सगळ्यांना मिळणार आहे, माझी खात्री आहे. फक्त प्रॉपर जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टी फोकस करा, 100% होणारच आहेत. अजून एक गोष्ट, आता तुम्ही बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन केल्या, सगळं काही सांगितलेलं आहे. आता थोडंसं आपण कामाकडे येऊया. खूप लोकांना जाणून घ्यायचंय तुमची काम करण्याची पद्धत, की जेव्हा लीड्स तुमच्याकडे येतात तेव्हा जास्तीत जास्त क्लोजिंग तुम्ही कसं करता, आणि कुठला पॅकेज तुम्हाला असं वाटतं की खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे सक्सेस मिळणारच आहे, ते सगळं करता. एक स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. सुरुवातीला पॅकेज, कुठल्या पॅकेज पासून तुम्ही लोकांना सांगता आणि कसं सांगता? समजा एखादी लीड तुमच्याकडे आली तर त्यांना तुम्ही काय एक्सप्लेन करता सुरुवातीला? हो, नक्कीच मॅम. जेव्हा लीड माझ्याकडे येते, सर्वात महत्वाचं काम की आपल्याला त्यांचा नंबर हा सेव्ह करायचा आहे. तो मी त्यांचा नंबर विथ डेट सेव्ह करते. त्यानंतर आपल्या कंपनीचं प्रेझेंटेशन जे आहे आणि पीडीएफ फाईल आहे, ते त्यांना मी पाठवते आणि सांगते की तुम्ही हे प्रॉपर चेक करा. याच्यानंतर तुमचे काय डाऊट असतील तर तुम्ही मेसेजमध्ये बोला किंवा मला कॉल करा. तुमचे जे काय डाऊट असतील ते मी क्लिअर करेन. आणि त्यानंतर बघतात लोक, आणि त्यानंतर होतं कधी कधी कॉलवर बोलायचंय मॅम, असंही. आणि कसं आहे, मी एवढं एवढं तुम्ही रेफर करा, मग त्याच्यातून तुम्हाला एवढी इन्कम, हा मुद्दा मी खूप एंडला सांगते. पण सर्वात हम्म. सुरुवातीला आपला प्लॅटफॉर्म जो काही देतोय ना, जे काही नॉलेज आहे, जे काही व्हॅल्यू आहे, तर ते मी आधी सांगते की बघा, प्लॅटिनम पासून मी स्टार्ट करते. प्लॅटिनम मध्ये असं असं आहे, आपली फाउंडर मॅमची तुम्हाला स्पेशल मेंटरशिप मिळणार आहे, जे की खूप ऍडव्हान्स लेवल आहे आपल्या इथे. असं अदर ठिकाणी असेल नसेल, आय डोंट नो. पण आपल्याकडे फाउंडर मॅमची स्पेशल मेंटरशिप मिळते, आणि प्लस ऍडव्हान्स लेवलचा ट्रेनिंग सुद्धा आहे. जर प्लॅटिनम कोर्स जर का असेल तर नक्कीच तुम्ही इथे ऍडव्हान्स ट्रेनिंग फॉलो करून ते इम्प्लिमेंट करून छान रिझल्ट घेऊ शकता. आणि जर एखाद्याचे खरंच बोलणं तर जाणवतं की नाही, ह्यांची एवढी फायनान्शियल कंडिशन नाही आहे, सो ते थोडंसं मी लक्षात घेते, त्यांच्या टोनिंगकडे लक्ष देते.
आणि जर त्यांची तेवढी कॅपॅसिटी नसेल तर नो प्रॉब्लेम, एखाद्या मिडलचाही त्यांना मी देते, की कुठलाच पॅकेज असा चांगला नाही किंवा असं अजिबात नाहीये. फक्त तुमचं कमिशन त्याच्यावरती डिपेंड असतं. तुम्ही कुठल्याही पॅकेजने स्टार्ट करा. माझं सपोर्ट गायडन्स तुम्हाला राहणारच आहे. तुम्ही कुठलाही पॅकेज घेतला तरी. आणि त्यानंतर त्यांचं जसं असेल त्याप्रमाणे त्यांचं मग रजिस्ट्रेशन मी करून घेते. खूप छान, खूप छान. आणि लोकांचे मोस्टली असे काय प्रश्न असतात? आता खूप लोकांना म्हणजे माहिती नसतं की उत्तर मी पटकन काय देऊ. तर असे कुठले प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त येतात, विचारतात? आता असे सुद्धा प्रश्न सगळ्यांना आलेले आहेत. स्कॅम तर नाहीये ना? फ्रॉड तर नाहीये ना? तर तुम्हाला ते आलं होतं का तसं काही? की ऑनलाईन आहे, तुम्ही तर ऑनलाईनच सांगताय. तर आम्ही इथे पैसे इन्व्हेस्ट करतोय किंवा देतोय, तर हे संपणार तर नाहीये ना? स्कॅम तर होणार नाही ना? त्यावेळी तुम्ही काय उत्तर देता? हो, नक्कीच लीडला हे क्वेश्चन्स येतात. विचारतात ते की काय आहे, नक्की सेफ आहे का? तेव्हा मी त्यांना म्हणते की तुम्ही पीडीएफ फाईल पाहिली असेल तर आपल्या पीडीएफ फाईल मध्ये लिगल डॉक्युमेंट आहे. आणि बँक डिटेल्स द्यावे लागतील का, हा सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये विषय असतो. तर ते सुद्धा मी क्लिअर करते की नाही, तुम्हाला इथे बँक डिटेल्स द्यावे लागत नाही. जेव्हा आपलं वॉलेट सिस्टम जेव्हा प्रॉपर होईल तेव्हा तुम्ही तुमच्या ह्याने भरायचे आहे, ते तुम्हाला कुठेही द्यायचे नाही आहेत. ते पण मी क्लिअर बरोबर. करते. हो. आणि परत अजून एक सांगायचं झालं तर आता जे काय आपल्याकडे जीएसटी आलेलं आहे, तर तो पण एक प्लस हो. पॉईंट आहे. जेव्हा आम्ही स्टार्ट केलं त्यावेळेस नव्हता जीएसटी, पण आत्ताच्या लोकांना खूप गोल्डन चान्स आहे. तुम्ही समोर सांगू शकता की आम्ही गव्हर्नमेंटला जीएसटी पेड करून आम्ही आमची इन्कम घेत आहोत. त्याच्यामुळे हा पण Perfect. खूप छान तुम्ही पॉईंट त्यांना एक्सप्लेन करू शकता. गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट सगळे आपल्याकडे अवेलेबल आहे. नेहमीच सगळ्यांनी आपल्या स्टेटसवर ठेवायचं आहे. त्याच्याने फरक पडतो. जो प्रश्न तुम्हाला कोणी विचारेल आणि जेव्हा तुम्ही जीएसटी सर्टिफिकेट दाखवता, जीएसटी सर्टिफिकेट खूप कमी प्लॅटफॉर्मवर आहे आणि आपण ते आणलेलं आहे. आपण गव्हर्नमेंटला प्रॉपर टॅक्स देतोय. गव्हर्नमेंट अप्रूव्ड कंपनी आहे. सो एक हा मोठा प्रूफ आहे. तसंच खूप जणांचे बँक अकाउंटचे पण मेसेज प्रमोशन आपल्या ग्रुपमध्ये येतात की शेअर केले जातात. ठीक आहे. की आपण दीपाली शेवटचे 10 मिनिटं आपण तुमचे काही प्रश्न असेल तर अश्विनी मॅडमला विचारूयात. शेवटची 10 मिनिटं ठीक आहे. आता सध्या आपण त्यांना बोलूयात, विचारूयात काही गोष्टी. सो जीएसटी सर्टिफिकेट जास्तीत जास्त लोकांनी ठेवा, त्याच्याने खूप फरक पडतो. सो ते तर आहे. आणि बँक प्रूफ पण आपण खूप लोक शेअर करतात त्यांच्या अकाउंटमध्ये आलेले. सो ते पण एक तुम्हाला हेल्प होते. फक्त काही ट्रान्झॅक्शन नंबर वगैरे गोष्टी इम्पॉर्टंट डिलीट करायच्या, ते तुम्ही टेक्स्ट ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊन एडिट करू शकता. सो हा एक फायदा नक्कीच होतो. ठीक आहे. आणि असं तुम्ही काय वेगळे पण आहे अश्विनी मॅडम तुमच्यामध्ये, कॉल क्लोजिंग करताना, म्हणजे तुम्ही जेव्हा लीडशी बोलत असाल, त्यांचे काही प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या लोकांना भावतात, जे तुमच्या आवडतात गोष्टी, ज्यांनी जास्तीत जास्त लीड क्लोज होत आहेत आणि तुमच्याकडे येत आहेत, तुमच्यावर ट्रस्ट ठेवतात, अशा कुठल्या सिक्रेट्स आहेत ते पण सांगू शकता? ऍक्च्युली नॉर्मली मी थोडंसं त्यांना आधी समजून घेते, थोडंसं फ्रेंडली, एकदमच असं पर्सनली नाही की कसं, पण एक फ्रेंडली त्यांच्याशी एक रिलेशन, एक बॉन्डिंग एक मी करते. आणि त्यानंतर पूर्ण प्लॅन जो आहे हा तर मी एक्सप्लेन करतेच. आणि प्लस एक स्टोरी टेलिंगच्या जे संदर्भात असतं ना, तर त्या हिशोबाने मी त्यांच्याशी बोलते. समजा एखाद्याला असं वाटत असेल की मला हे जमेन का, तर मी पण स्वतः मी असते तर मी काय सांगितलं असतं, असं करून मी त्यांना म्हणते की हे बघा ताई, माझ्याही मनात तोच प्रश्न होता. मग मी माझी थोडीशी स्टोरी सांगते की मला याआधी काहीच येत नव्हतं, मला ऍफिलिएट हा शब्दही माहिती नव्हता, पण जसं मी ह्या क्षेत्रामध्ये उतरले, आपल्याला इथं 0 पासून ट्रेनिंग मिळतं. तुम्हाला झोम ऍप होते तेही अगदी मराठीमध्ये सोप्या भाषेत तुम्हाला ते शिकवलं जाणार आहे. तो असे करून त्यांचे मी एक एक डाऊट क्लिअर करते. खूप छान, खूप छान. त्याच्यामुळे एक ट्रस्ट बिल्ड होतो. नक्कीच मी आपण प्रत्येक ट्रेनिंगमध्ये मी सुद्धा सांगितलेलं आहे. अश्विनी मॅडम आणि सगळ्या ट्रेनर्सचे ट्रेनिंग तुम्ही बघितलं असेल, तर नक्कीच हा एक प्रश्न आहे की समोरच्याला जॉईन का करायचं, त्याचा वाय काय आहे. ते क्लिअर जर तुम्ही केलं तर नक्कीच एक ट्रस्ट बिल्ड होतो. आणि सक्सेस जसं आपल्याला मिळत जातं, आपली इन्कम जशी येत राहते, तो ट्रस्ट आपोआप बिल्ड होतो. त्याच्यामुळे कोणी थांबायचं नाहीये. जर कोणी थांबत असेल, गॅप घेत असेल, तर तो प्रॉब्लेम पण येऊ शकतो. लीड्स जे तुमच्याकडे येतात ते सतत तुम्हाला बघत राहतात. तर तुम्ही प्रत्येकाने ऍक्टिव्ह राहणं तेवढंच गरजेचं आहे, जर तुम्हाला प्रॉपर इन्कम इथून कमवायची असेल. बरोबर अश्विनी मॅडम? आणि मला वाटतं अश्विनी मॅडम कायम ऍक्टिव्ह असतात. इन्स्टावर पण त्यांचे रील्स वगैरे मी बघत असते, बऱ्याच वेळा ते ऍक्टिव्ह असतात. स्टेटसला पण ते त्यांचे व्हिडिओज वगैरे ठेवत असतात. बरोबर? सो तुम्हाला काही शेअर करून दाखवायला आवडेल का? जर तुमचं इन्स्टा काही चॅनल आहे, तुम्ही काय केलेलं आहे, किंवा कुठल्या गोष्टी तुम्ही युज करता ज्याच्याने तुमचे रील व्हायरल होत आहेत, लोकांपर्यंत पोहोचतात, अशा काही गोष्टी आहेत का लोकांना समजायला असं?
मॅम नक्कीच. रील व्हायरल तर आपले जाऊ शकते, पण ते कधी जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली वर्क कराल. जर तुमचे फॉलोअर्स कमी असतील तर तुम्ही डेली रील पोस्ट करणं हे खूप इम्पॉर्टंट राहतं. आणि जेव्हा तुमचे फॉलोअर्स वाढतात, तुमच्या अकाउंटला रीच असते, तेव्हा मग तुम्ही एखाद दुसऱ्या दिवशी जर तुम्ही रील टाकाल तर तरी चालण्यासारखं आहे. पण जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तेव्हा कन्सिस्टन्सी ठेवणं आणि त्या हिशोबाने काम करणं हे खूप महत्वाचं असतं. इथे मी स्क्रीन शेअर करून माझं इंस्टाग्राम दाखवू का मॅम, चालेल? हो चालेल, दाखवू शकतो. ओके मॅम. हो, स्क्रीन दिसते तुमची. हे माझं इंस्टाग्राम प्रोफाईल आहे, अश्विनी_टोनपे. आणि मी जेव्हा स्टार्ट केलं, मी इंस्टाग्राम वापरतही नव्हते, हार्डली एक टाइमपास पोस्ट तर कधीच मी टाकलेल्या नव्हत्या. आता तुम्ही माझ्या इथं पोस्ट बघू शकता, 1200+ माझ्या पोस्ट आहेत. आणि माझे स्टार्टिंगला 12 ते 15 फक्त फॉलोअर्स होते. आणि आता तुम्ही इथे लाईव्ह बघू शकता, माझे फॉलोअर जे आहे 4000+ या प्लॅटफॉर्म वरती आहेत. काम करून माझे इथे झालेले आहे. जे काही आपल्या मस्त. स्ट्रॅटेजीज गेस्ट ट्रेनिंग मध्ये होतात, मॅम जे सांगतात आपले बेसिक ट्रेनिंग मध्ये जे असतात, तर ते सर्व फॉलो करून आता माझं पेज रीच इतकं झालेलं आहे की माझे फॉलोअर्स सुद्धा अशा पद्धतीने वाढलेले आहेत. आणि इथे माझं तुम्ही रील बघू शकता, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सो बोथ वेनी मी इथे वर्क करते. आणि आपल्याला काम कसं मस्त. करायचंय, हायलाइट्स वगैरे आपल्या प्रॉपर असायला लागतात. जेव्हा आपण काम करतो तो अशा पद्धतीने, जो कोणी नवीन व्यक्ती आपल्या प्रोफाईलला जेव्हा व्हिजिट करतो तेव्हा एक अट्रॅक्टिव्ह आपलं प्रोफाईल दिसलं पाहिजे. तर त्या पद्धतीने प्रत्येक टाईपचं इथं मी माझं हायलाइट सुद्धा मेंटेन केलेलं आहे. खूप छान. बघू शकता प्रॉपर एक आपलं प्रोफाईल कसं असलं पाहिजे. आणि ते बायो सुद्धा मी ते टाकलेलं आहे. जे काही आता सध्या मी इथे बायो आहे. शॉर्ट आणि स्वीट, म्हणजे प्रॉपर एकदाच बघितलं की नजर गेली की लगेच समजतं की काय असणार आहे याच्यामध्ये. आणि त्यांनी बघा प्रॉपर हायलाइट्स मध्ये पण त्यांनी छान कव्हर लावलेले आहेत, अट्रॅक्टिव्ह वाटतंय बघायला सुद्धा. सो असं पण प्रोफाईल तुमचं असलं पाहिजे. आणि नक्कीच सगळे VIP एक्झिक्युटिव्हना सगळ्यांनी फॉलो करायचं आहे प्रत्येकाने. ओके. जेणेकरून ते कसे काम करतात, काय करतात हे तुम्हाला जाणवणार आहे, समजणार आहे प्रत्येकाला. ओके. छान मेंटेन केलंय इंस्टाग्राम अकाउंट, मस्तच. आणि नक्कीच खूप लोक आता मगासपासून विचारतायत लीड्स कशा येतात मॅडम तुम्हाला, लोक कुठून येतात? खरं लीड्स सांगू का, कसे जेव्हा मिळतात? आपण काम करतो ना, लीड ह्या तुमच्याकडेच असतात. तुमचे कॉन्टॅक्ट म्हणा, नाही म्हटलं तरी आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये 100 ते 200 इझिली असतात. तेच तुमचे घरातले असू दे, फॅमिली मेंबर असू दे, तर तिथूनच तुम्ही नक्कीच स्टार्ट करू शकता. आणि बाकी जे आहे तुम्हाला बेसिक ट्रेनिंग मधून समजणारच आहे. आणि आपले ट्रेनिंग होतातच. तर तुम्हाला लीड जनरेशन कसं करायचं आहे, पुढे जाऊन त्यांना व्हॉट्सअपला कसं घ्यायचंय, सगळ्यात खूप डीप लेवल पर्यंत इकडे तुम्हाला शिकायला भेटणार आहे. फक्त तुम्ही कन्सिस्टंटली काम करा, रिझल्ट हे तुम्हाला नक्कीच येणार. प्रामाणिकपणे काम करा, कुठेतरी निगेटिव्हिटी ठेवू नका. आम्ही मोटिवेशन करू तुम्हाला, आम्ही ट्रेनिंग पण देऊ, पण तुम्ही 10 मधले 8 विचार जर का निगेटिव्हच करणार ना, मग नाही काही होऊ शकत. तुम्ही तुमचे पॉझिटिव्ह विचार पण तसे ठेवा, त्या पद्धतीने काम करा. आता जे आपलं उद्या होणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन, तर ह्याचा नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फायदा करून घ्या. मीही करून घेतलेला आहे. आणि हे लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरूनच हेच माझं रहस्य आहे खरं तर. लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून जे काही विजन बोर्ड मी माझे ठरवलेले आहेत, तो ते सर्व दाखवू इम्प्लिमेंट करून. शकता का अश्विनी मॅडम, तुम्ही काही लिहून वगैरे ठेवलेलं आहे? बाकी लोकांना पण बघायला आवडेल. काही पटकन दाखवण्यासारखं काही आहे का? लॉ ऑफ अट्रॅक्शनचं काही बनवलेलं आहे, लिहिलेलं आहे? कारण मला वाटतं क्राऊन ऑफ सक्सेसच्या वेळी खूप लोकांनी हे लिहिलेलं होतं, 1 लाख मी अचीव्ह केलेलं आहे आणि त्यांनी ते अचीव्ह करून दाखवलंय. सो तुम्ही असं काही केलं होतं का? ऍक्च्युली आपल्याकडून बिलियनर्स ड्रीम कडून जी डायरी आलेली होती, त्याच्यामध्ये मी 1 लाखाचं लिहून ठेवलेलं होतं की मी अच्छा. 1 लाख कम्प्लीट केलेले आहेत. आणि मी बिलियनर्स ड्रीमची VIP एक्झिक्युटिव्ह झालेली आहे. सो अशा वा टाईप वा, मध्ये मी मस्त. ठेवलेलं होतं. आणि ते फक्त ठीक आहे, मी कुठे लावू शकत नव्हते आणि मी असं लावलेलं नाही, पण मी डेली ते डायरीमध्ये. पाहायचे. आणि परत लिहावंसं वाटलं तर मी अगेन ते लिहित पण जात होते.
आणि परत ड्रीम वेबरच्या वेळेस सुद्धा मी ती सुद्धा माझी विश जी आहे ती पण लिहून ठेवली होती. आणि त्यावेळेस नवरात्र चालू होती, तर मी जस्ट एक मनामध्ये एक विश केलं की नाही, मला या नवरात्रीमध्ये माझे 9 VIP तरी झालेच पाहिजे आणि माझे झालेले हं. आहेत. तर माझी ती सुद्धा विश कंप्लीट झाली मॅम, आणि माझे 9 VIP आले होते त्यावेळेस. हो हो, खूप छान. त्यावेळी बघितलं होतं, नवरात्र होती, परत तुम्ही काम पण त्याच्यावर सगळे करत होतात. त्यावेळी खरंच खूप लोकांनी खूप सुंदर एफर्ट्स घेतलेत आणि तुमच्या टीम मधून पण तेवढी लोक आलेली आहेत. नक्कीच. तर आता नवीन लोक जे आता जॉईन करतात, खूप लोकांचे पेशन्स लेवल कमी असतात, कारण लोकांना माहिती नसतं, बिझनेस कधी केलेला नसतो, कुठलंही काम कधी केलेलं नसतं. तर त्यावेळी त्यांना तुम्ही काय सांगाल? खूप लोक लोक येतात, जाऊ दे, काय मिळत नाहीये, जाऊ दे, मला कंटाळा येतो, इथून काय होत नाहीये, सोडून देते, जाऊ दे, हे तर असंच आहे, सगळ्यांनाच काही जमत नाहीये, काही लोकांना येतं, काही लोकांना येत नाही, मला तर काय बाबा जमणार नाहीये, असे जे गिव्हअप करणारी लोक असतात, नाही नाही नाही, नकार घंटावाली, तर अशा लोकांना तुम्ही स्पेशली काय सांगाल? हो, नक्कीच मॅम. मी नवीन मेंबरला आधी तर सगळ्यात आधी त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन करेल, कारण की तुम्ही खूप छान असा प्लॅटफॉर्म निवडलेला आहे. एवढ्या ऍक्टिव्ह मॅम आणि एवढा मार्गदर्शन करणारा, एवढा सपोर्ट करणारा मॅम तुम्हाला लाभलेले आहेत. बाकी सर्व गोष्टी तर होतीलच, पण तुम्ही जो काही हा डिसिजन घेतलेला आहे आणि बिलियनर्स ड्रीम मध्ये तुम्ही एक स्टार्टअप केलेलं आहे, ते नक्कीच तुमचं त्याच्या बाबतीत मी कॉंग्रॅच्युलेशन करेल. खूप छान अशा प्लॅटफॉर्मवर तुम्ही आलेला आहात. आणि ठीक आहे, अडथळे येतात, आपण माणूस आहोत शेवटी. मलाही निगेटिव्हिटी पहिले येत होती, जेव्हा माझे फक्त 2च लीड क्लोज झाल्या होत्या. आणि त्यानंतर जवळपास 2 ते 3 आठवडे मला सुद्धा इन्कम नव्हतं. मी पण जरा निगेटिव्ह झाले होते, पण आपलं काम आपल्याला कंटिन्यू करायचं आहे, कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. दिलेल्या ज्या गोष्टी आहेत, आपले कोर्सेस आहेत, जेव्हा मला लीड नसेल ना मॅम, तेव्हा मी कोर्स बघते, त्याच्यातून जे मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात त्या मी शिकते. आणि आता कंडिशन अशी आहे की मला माझ्या पोस्ट बनवायच्या असतात, मला काही गोष्टी आता मला वेळ मिळत नाही, कारण की लीड्स मला एवढे आहेत. तर त्याच्यामुळे मी बरोबर. नवीन लोकांना सांगेल की तुमच्याकडे आता वेळ आहे, तर त्याचा तुम्ही चांगला फायदा करून घ्या. जे ज्या कोर्ससाठी तुम्ही पैसे भरलेले आहेत, तो आधी कोर्स तुम्ही वेबसाईटवर जाऊन बघा, त्याचे सर्टिफिकेट मिळवा. आणि त्यानंतर बेसिक ट्रेनिंग फॉलो करा, आणि त्यानंतर तुम्ही नक्कीच इंस्टाग्राम पासून स्टार्ट करू शकता. आणि जोपर्यंत तुम्ही ट्रेनिंग फॉलो करत आहात ना, तोपर्यंत तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरती काम करा. बरोबर सांगितलं, खूप छान सांगितलं. खूप लोकांना वाटतं की अरे इन्कम येत नाहीये, पण त्यावेळी आपल्याकडे ऑलरेडी ट्रेनिंगचे सगळे रेकॉर्डिंग टेलिग्रामवर अवेलेबल आहेत. जा, ट्रेनिंग बघा, तुम्ही कुठे कमी पडताय, लीड जनरेशनचं ट्रेनिंग वारंवार बघा, लीड्स नाही मिळत आहेत, कॉल क्लोजिंगचं ट्रेनिंग वारंवार बघू शकता. बघा, आपला अभ्यास पूर्ण झालेला नसतो, त्याच्यामुळे आपली तयारी नसते परीक्षेची, बरोबर. कुठेतरी आपण वाटतं की अरे कमी पडतोय का, आपल्याला का नाही जमत आहे. सो ट्रेनिंग वारंवार बघणं हा एक उपाय आहे. सो ते सुद्धा बघा. आपले गेस्ट ट्रेनिंगचे सुद्धा रेकॉर्डिंग अवेलेबल आहेत, ते सगळं काही तुम्ही बघा. आपल्याकडे जे अश्विनी मॅडम सर्टिफिकेट्स आहेत, तर तुमच्या टीम मध्ये लोकांनी घेतलेत का सर्टिफिकेट? त्याचं काय महत्व असतं आहे, म्हणजे कोर्सचे सर्टिफिकेट जे आपण देतोय, सो ते तुम्ही बघितलेत का? बाकी सगळीकडेच आहेत का? आपल्या प्लॅटफॉर्मवर तर आहेत, आणि त्याचा किती फायदा होऊ शकतो सगळ्यांसाठी? हो, नक्कीच. बिलियनियर्स ड्रीमने व्हेरीफाईड सर्टिफिकेट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपला सर्टिफिकेट नंबर सुद्धा असतो, तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा माझ्याकडे लीड रजिस्ट्रेशन करते, तेव्हा त्यांना मी बेसिक ट्रेनिंग सोबत कोर्स कसे बघायचे, सर्टिफिकेट कसं मिळवायचं, त्याचा व्हिडिओ सुद्धा मी त्यांना प्रोव्हाइड करते. आणि प्रत्येक व्यक्तीचा फॉलोअप सुद्धा घेते की तुम्ही सर्टिफिकेट मिळवलंय का. आता हार्डली काल परवा माझ्याकडे रजिस्ट्रेशन झालं, सो त्यांना मी जेव्हा व्हिडिओ शेअर केला, त्यांनी नेक्स्ट डे मला कॅनवाचं आणि सोशल मीडिया मार्केटिंगचं सर्टिफिकेट मला शेअर केलं. तेव्हा वा वा, त्यांना मस्त. म्हणाले की तुम्ही जेव्हा इंस्टाग्राम प्रोफाईल बनवाल, तेव्हा हायलाइट्स मध्ये नक्की लावा, आणि तुमच्या व्हॉट्सअपला पण लावा. तुम्ही सांगू शकता की माझं ट्रेनिंग चालू आहे, आणि मी शिकता शिकता बघा मला सर्टिफाईड असं सर्टिफिकेट सुद्धा मिळालेलं आहे. सो माझ्या नक्कीच, आपल्या भरपूर करिअरच्या दृष्टीने सुद्धा ते इम्पॉर्टंट आहे. हो. आहेत. मी बरोबर. स्वतः सुद्धा सर्टिफिकेट मिळवलेले आहेत. माझ्या इंस्टाग्रामच्या हायलाइट्स मध्ये सुद्धा आहेत. नक्की चेक करा. खूप छान. आणि जे काही नाही आहेत सर्टिफिकेट, जे कोर्सेस आलेले आहेत, त्याचे सर्टिफिकेट सगळ्यांचे एका आठवड्यामध्ये सगळं काही अवेलेबल होणार आहे. तो जे अवेलेबल आत्ता आहे ते तरी ऍटलिस्ट सगळे करायला लागा. ओके. आणि ऍज अ लीडर म्हणून जसं तुमच्याकडे लोक येतात, तर मी नेहमीच सांगते की प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे येतो, तुम्ही एक संधी म्हणून, म्हणजे असं नाही की फक्त की मला जर मी रेफर करतेय तर त्यातून पैसे कमवतेय एवढाच विचार न करता, प्रत्येक व्यक्तीला आपण ही अपॉर्च्युनिटी देतोय, बरोबर, त्यांना पण संधी देतोय कमवायची, शिकायची. सो ऍज अ लीडर म्हणून तुमच्याकडे लोक येतात, तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे सपोर्ट करता? खूप लोक
रेफर करतात आणि नंतर त्यांना माहिती सांगत नाही, असं कंप्लेंट्स खूप ठिकाणून येतात मला. तर तुम्ही त्यांना कसा सपोर्ट करता जेव्हा तुमच्याकडे एखादी व्यक्ती येते? हो मॅम, नक्कीच मला हे सांगायला आवडेल. ज्यावेळेस माझ्याकडे मेंबर क्लोज होतात, त्यावेळेस त्यांना कुठले ऍप्लिकेशन्स आपल्याला डाउनलोड करून ठेवायचे आहेत, ते सुरुवातीला मी त्यांना देते. आयडी झाल्यानंतर आयडी पासवर्ड देते. आपले जे ग्रुप आहेत, प्रमोशन ग्रुप, प्लॅटिनम असेल तर आपला प्रो ग्रुपमध्ये त्यांना मी ऍड करते. आणि आपला टेलिग्राम चॅनल हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्या सगळ्या लिंक्स त्यांना मी जॉईनिंग करायला देते. आणि त्यानंतर जसं की मी सांगते की बेसिक रेकॉर्डिंग हे आपल्याकडे अवेलेबल आहेत, ते त्यांना मी प्रोव्हाइड करते आणि सांगते की तुम्ही सुरुवातीला पहिले हे स्टेप्स बघा. आणि त्यानंतर माझ्याकडे जेवढे अवेलेबल आहेत ते रेडीमेड टेम्पलेट्सही माझ्याकडून त्यांना मी प्रोव्हाइड करते, की तुम्ही या टेम्पलेट्स पासून स्टार्टअप करू शकता. आणि जेव्हा शिकाल बेसिक ट्रेनिंग मधून, तेव्हा तुम्ही तुमचे स्वतःचे ओन बनवा. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा फोटो ऍड करता येईल, तुम्हाला एखादा लोगो किंवा आपला नंबर, मोबाईल नंबर ऍड करायचा, तुम्ही तोही करू शकता. तो इतका असा बरोबर. सपोर्ट मी करते. परत नवीन लोकांना ज्यांना रजिस्ट्रेशन येत नाही, तर त्यांनाही मी हेल्प करते जोपर्यंत रजिस्ट्रेशन प्रोसेस शिकत नाही. एखाद्याला येत नाही तर आहे आपल्याकडे, एखाद्याचं शिक्षण कमी आहे, थोडेसे घाबरतात, तर त्यांना आयडी मी स्वतः लावून देते. बरोबर. ज्यांना येत नाही त्यांनी बघा शिकून घेणं गरजेचं आहे. मला येत नाही, मला जमत नाही म्हणून शांत नाही बसायचंय. हा प्लॅटफॉर्म प्रत्येकासाठी आणि प्रत्येक जण मला वाटतं सपोर्ट करतोय आपल्या सगळ्या लोकांसाठी. आणि असं नाही की सगळे व्हीआयपी मेंबर्स आहे, मी स्वतः सुद्धा आहे. तुम्ही कोणालाही विचारायला जाल तर तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळणार आहे. असं कुठलीही व्यक्ती खाली राहणार नाही की अरे मला काही कळलंच नाही, मला कोणी सांगत नाही, असं अजिबात होणार नाहीये. पहिली गोष्ट, जर तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग अटेंड करताय तर ही वेळच कोणावर येणार नाहीये की मला समजलं नाहीये. सगळं सोप्या भाषेत आहे, पुन्हा पुन्हा ते तुम्ही बघू शकता. नक्कीच अजून एक गोष्ट म्हणजे प्लॅटिनियम मेंबरमध्ये, प्लॅटिनियम पॅकेजमध्ये आता आपलं मेंटॉरशिप चालू झालेली आहे, नवीन प्रोग्राम्स येत आहेत, प्लस फाउंडर बरोबर कॉल असणार आहे प्लॅटिनियम मेंबरचा. सो प्लॅटिनियम पॅकेज हा का घ्यावा, काय इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा तुम्हाला पण किती फायदा झाला, लोकांना फायदा होताना तुम्ही बघितलंय का, आणि नक्की काय त्याबद्दल थोडक्यात सांगा प्लॅटिनियम पॅकेज बद्दल. हो, प्लॅटिनम तर सर्वात बेस्ट आहे. हाय इन्कम देणारा तर आहेच आहे. प्लस प्लॅटिनम सोबत आपल्याला बाकी कोर्सेस सर्व तुम्हाला फ्री मिळणार आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्या फाउंडर मॅमचे सुद्धा मेंटरशिप आहे. ऍडव्हान्स लेवलचे ट्रेनिंग तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात. आणि कोर्सेस जे आहेत ना, खरंच व्हॅल्युएबल आहेत, बघण्यासारखे आहेत, शिकण्यासारखे आहेत. तर नक्कीच प्लॅटिनम पॅकेज हा घ्यावा. आणि तुम्ही रेफर करताना प्लॅटिनम पॅकेजच रेफर करा. आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझं एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे. आणि अरे वा. रेग्युलर पण आहे. प्लस मला काही गोष्टी शेअर करायच्या असतील, आपलं रजिस्ट्रेशन असेल किंवा काय, सो व्हॉट्सअप चॅनलवरती सुद्धा मी बऱ्याच गोष्टी टाकत असते. आणि तिथून मेंबर व्हिडिओ पाहून शिकत राहतात. खूप मस्त. प्लॅटिनम पॅकेजचे भरपूर फायदे आहेत, ते सुद्धा आपण बऱ्याच वेळा सगळ्यांनी व्हिडिओज बनवलेले आहेत आणि एक्सप्लेन केलेलं आहे. सो आजचं सेशन जे आहे मला वाटतं सगळ्यांना खूप युजफुल आहे. सगळ्यांना समजलेलं आहे बऱ्याच गोष्टी की नक्की वेगळं असं काय करतात बघा. जे सक्सेस आपल्याकडे लीडर्स आहेत, व्हीआयपी एक्झिक्युटिव्ह आहेत, त्यांच्याकडे पण 24 तास आहेत. बाकी सगळ्या मेंबरकडे 24 तास आहेत. काही वेगळं असं नाहीये, ते वेगळं काहीतरी टॅलेंट घेऊन आलेत असं पण नाहीये. सगळ्यांनी प्रॉपर शिकून काम केलेलं आहे. फक्त फरक एवढा आहे, ते मनापासून करतात, करत राहतात, कन्सिस्टन्सी राहते त्यांच्यामध्ये. ठीक आहे, सोडून देत नाहीयेत. सगळ्यात इम्पॉर्टंट गिव्हअप करत नाहीये कोणी. सगळ्यांना अडथळे येतात, प्रॉब्लेम येतात, प्रत्येकाला येतात. पण जर तुम्ही काहीच होत नाही म्हणून सोडून दिलं तर मग तुम्हाला ते यश नाही मिळू शकत. सो एक लक्षात घ्या, करत राहायचंय. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे, प्रत्येकाला सगळं काही मिळणार आहे, पण करत राहणं इम्पॉर्टंट आहे. जसं अश्विनी मॅडमनी आता सांगितलं, त्या करत राहिल्या, त्यांना पण अडथळे आले, सगळ्यांनाच येतात. बरोबर. सो करत राहणं फार इम्पॉर्टंट आहे. सांगेल की आपल्याला जेव्हा लीड्स येतात ना, तेव्हा आपल्याकडून होतं की 2 व्यक्तीसोबत बोलले, मी 4 व्यक्तीसोबत बोलले, तर निगेटिव्ह व्हायची गरज नाही आहे. जेव्हा तुम्ही 5व्या व्यक्तीशी बोलता ना, त्याच एनर्जीने तुम्ही बोला. बघा, नाहीतर असंही असतं की ती व्यक्ती खरंच करणारी असते, पण पुढे जर तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी, तर जाऊ दे बाबा, त्या 4 लोकांनी नाही केलं तर मी ही का करेल, मग असं तुम्ही करू नका. तिला हम्म. तुम्ही 4 लीड सोबत बोललेले आहात, त्याच्यामुळे त्या 5व्या व्यक्तीसोबत पण तुम्ही त्याच एनर्जीने बोला. आता आता आपला जो हा प्लॅटफॉर्म आहे, इथून सुद्धा बरेच मेंबर मला मेसेज करतात. तो त्यांनाही आज मी सांगेल की थोडं समजून घ्या, जर कोणाला माझ्याकडून रिप्लाय आलेला नसेल. तर मी सुद्धा लीडशी बोलत असते, माझ्या ग्रुपला पण सांभाळत असते, त्याच्यामुळे कधी कधी मला नाही पॉसिबल होत पर्सनली सर्वांना रिप्लाय करायला. सो त्याच्याबद्दल मी माफीही मागेल. आणि जसं मला जमेल तसं मी
मेंबरला रिप्लाय सुद्धा करत राहते. आणि तुम्हीही निगेटिव्ह होऊ नका आणि छान काम करा आणि इरिटेड पण होऊ नका. आपलं जेवढं बोलणं चांगलं असेल, ठीक आहे, तुम्हाला एखाद्याचा राग सुद्धा येईल, एखाद्या व्यक्तीला नाही समजत, तुम्हाला 10 वेळा सांगावं लागतं ना, सांगा तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे, शिकायलाच ते हे करतात आहेत ना. थोडंसं तुम्ही त्यांना पुश करा, थोडंसं शिकवा. तुमच्या तोंडात जेवढा गोडवा असेल ना, तेवढे मेंबर नक्कीच तुमच्याकडे क्लोज होणार आहेत. बरोबर. अजून एक बिलिनियर ड्रीम्स, नक्कीच मी नेहमी म्हणते की आपलं कुटुंब आहे, आपण सगळे एकत्र आहोत. तर बिलिनियर ड्रीम्स मी आहेच तुमच्या बरोबर, पण आपले बाकी सगळे मेंबर्स, तुमच्यासाठी त्यांचा सपोर्ट किती आहे आणि तुमच्यावर त्यांचं बोलणं असतं का? बाकी लोकांचं सगळ्यांचं, तो किती सपोर्ट तुम्हाला मिळतो की या सगळ्यांबरोबर बोलून मला छान वाटतं की या माझ्या जवळच्या मैत्रिणी झालेल्या आहेत, त्या सगळेजणी मला सपोर्ट करतायत, मी त्यांना सपोर्ट करते, असं काही आहे का? एक कुटुंब म्हणून तुम्हाला काय वाटतं? हो, नक्कीच मॅम, मला सांगायला आवडेल. सुरुवात तर मी तुमच्यापासूनच करेल, कारण की तुम्ही फाउंडर जरी असलात ना, तरी खूप मनमिळावू आहात. तुम्ही कधीच असं दाखवून देत नाही की अरे मी फाउंडर आहे, मग मी असं का करू, मी तसं का करू. एक ऍटिट्यूड तुमच्यामध्ये कधीच बघायला मिळत नाही. आज मी एवढं फ्रँकली तुमच्याशी बोलते आहे, तर त्याचं कारण तुमचा स्वभाव आहे. तर खूप छान स्वभावाचे आहात तुम्ही, प्रेमळ आहात आणि आम्हाला समजून घेता. कधी चुकलं तर हक्काने ओरडता सुद्धा. जर हो. आत्ताच्या प्रवासापर्यंत माझ्याकडून काही चुकलं असेल तर त्याबद्दल मी तुमची माफी मागते. आणि असाच सपोर्ट आम्हाला कायम मिळू दे. आणि इन्कम तर मी खूप छान या प्लॅटफॉर्म वरती घेतली, त्याचसोबत जीवाभावाच्या मैत्रिणीही कमावल्या. आणि एक सांगायची गोष्ट अशी, जेव्हा माझी आई एक्सपायर झाली, आता वर्ष श्राद्ध झालंय तिचं, त्याच्यामुळे मला माझ्या टीम कडून पण खूप छान सपोर्ट मिळतो. जे जुने मेंबर माझ्या टीम मध्ये आहेत त्यांना माहिती होती ती फेस, त्यावेळेस त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. आणि या जेवढ्या काही सिच्युएशन मध्ये आहेत, ऑनलाईन जरी आपण भेटलेलो असलो तर एक बॉन्डिंग खूप छान झालेलं आहे. आणि नक्कीच मी खूप छान मैत्रिणी या प्लॅटफॉर्म वरती मिळवलेल्या आहेत. ड्रीम वेवर्स हा ग्रुप मी ठेवलेला आहे, जेवढे माझे मित्र आहेत. तो त्यांच्यासाठी मी अजूनही सपोर्ट गायडन्स देते, कधी त्यांना काही लागलं, कधी काही मदत लागली. सो ते मला हक्काने मेसेज करतात आणि बोलतात माझ्याशी. नेहमी त्यांना सपोर्टही माझा होणार आणि माझ्या टीम असतो. हेच इम्पॉर्टंट आहे की एकमेकांना समजून घेणं, सपोर्ट करणं. इथे आपल्याकडे कॉम्पिटिशन कमी आहे आणि सपोर्ट एकमेकांना देणं जास्त आहे. बऱ्याच प्लॅटफॉर्मवर मी स्वतः पण काम केलेलं आहे, तिकडे बघितलेलं आहे अक्षरशः एकमेकांना बोलत नाही ती लोक, म्हणजे ही पुढे गेली मग थोडंसं जेलसी येणार, मग मी त्याचं माझं सिक्रेट मी शेअर नाही करणार. पण आपल्या प्लॅटफॉर्मवर तसं नाहीये, बिंदास जे आपल्याला येतं ते सगळेजण सगळं शेअर करत असतात. आणि प्रत्येकाने पुढे जावं हेच इंटेन्शन असतं. आपला ग्रुप, परत आपले मेंबर्स, आपले टीम मेंबर्स, बाकीचे मेंबर्स, प्रत्येकाला सपोर्ट मिळतोय. सो एक कुटुंब म्हणून हा प्लॅटफॉर्म म्हणूनच एकत्र आपण सगळे आहोत. आणि त्या एकीची पॉवर आहे, जसं आपण आता पुढे जातोय एकमेकांना सपोर्ट करत, बरोबर. सो खूप छान एक्सप्लेन केलं अश्विनी मॅडम. आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असणाऱ्या शंका की पुढे कसं जायचंय, काय छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही एक्सप्लेन केल्यात, त्याबद्दल थँक्यू सो मच. सगळ्यांनी आता चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, जे अश्विनी मॅडमने एक्सप्लेन केलं ते तुम्हाला कसं वाटलं आजचं सेशन, ते प्रत्येकाने त्याचा रिप्लाय द्यायचा आहे. एक 5 मिनिटं शेवटची काही प्रश्न असेल तर आपण घेऊयात. सध्या मला सांगा, आजचं सेशन सगळ्यांना कसं वाटलं? प्रत्येकाने छान इथे फीडबॅक द्यायचा आहे मेसेज मध्ये. येस, अश्विनी मॅडम हेल्प करतात. नक्कीच. खूप छान वाटलं, खूपच छान एक्सप्लेन केलं, व्हेरी नाईस. मस्त मस्त मस्त. अश्विन मॅडम बघू शकता तुमच्यासाठी खूप सुंदर छान छान वर्डिंग्स, चांगल्या चांगल्या गोष्टी इथे शेअर केल्या जात आहेत. सगळे छान छान बोलत आहेत. नक्कीच. मस्त मस्त मस्त. थँक्यू सो मच अश्विनी मॅडम. तुम्ही नक्कीच एक मोलाचा वाटा आणि मोठा तुमचा मी म्हणेल की हातभार आहे मिलिनियर ड्रीम्सला पुढे नेण्यासाठी. प्रत्येक VIP धडपडत असतं, ते सगळेच तुम्ही अचिव्हर आहात. सो नक्कीच या पुढे पण. एक शेवटचा प्रश्न राहून गेलेला, मिलिनियर ड्रीम्स मधून पुढचं गोल काय आहे? काय मिळवायचंय तुम्हाला आणि स्वतःला कुठल्या जागेवर बघायचं आहे? एक किती दिवसाचा तुमचा गोल आहे ते पण सिक्रेट जरा शेअर करा. काय मिळवायचं आहे अजून तुम्हाला? गोल काय आहे? आता 3 लाख हो. किती झाले? 3,26,000 झालेत ना? 3.25 लाख तीन तुम्ही कमवले. 3,27,000 आता माझा करंट डॅशबोर्ड आहे.
आणि पर्सनली एक गोष्ट सांगायची झाली तर मी आतापर्यंत आयुष्यात 15,000 ते 20,000 पर्यंतच्या वर कधी मी मोबाईल घेतला नव्हता. पण ह्या दिवाळीमध्ये मी पिक्सल फोन घेतलेला आहे, तो माझ्या वा वा, स्वकमाईचा आहे. मस्त. आणि माझ्या मुलींसाठी सुद्धा आता मी विचार करत नाही, त्यांच्या मनात जे असेल किंवा एखादी गोष्टी हवी असेल तर मन मारायची गरज लागत नाही. घेते मी. आणि अजून एक माझं ड्रीम असं आहे, एक स्वप्न असं स्वतःसाठी टू व्हीलर तर मी घेणारच आहे, पण मिस्टरांना मला फोर व्हीलर गिफ्ट करायची आहे. वा वा वा, खूप छान. ते झालं माझं पर्सनल. आणि प्रोफेशनल लेवलला सांगायचं झालं तर या वर्षात डिसेंबर पर्यंत मला ऍट एनी कॉस्ट 5 लाखचं टार्गेट मी मला स्वतःला दिलेलं आहे. आणि न्यू इयर मध्ये 10 लाख पर्यंत तर मला जायचंच आहे. वा वा, खूप छान आणि अभिनंदन. जो तुमचं गोल आहे, तुमची स्वप्न आहे, सगळी पूर्ण व्हावीत हीच एक प्रार्थना मी करेन. या प्लॅटफॉर्मवर एक मला बघायला मिळालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी दिसून येतं एक नॉर्मल घरामध्ये, की मिस्टर आपल्या बायकोसाठी किंवा काही ना काही गिफ्ट घेतात, दिवाळीला हे करतात ते करतात. पण मॅक्झिमम इथे ज्या लेडीज आहेत, गृहिणी आहेत, त्यांनी आपल्या मिस्टरांसाठी, मुलांसाठी, घरासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. तसं तर अश्विनी मॅडम सुद्धा करत आहेत, काही ना काही गिफ्ट देत असतात मुलींसाठी, मिस्टरांसाठी, आणि त्यांचा हा गोल आहे, हा पूर्ण व्हावा ही इच्छा आहे. काय वाटतं, टार्गेट काय कमवायचा आहे, आकडा ठरवलाय का डोक्यामध्ये, कुठपर्यंत अजून पुढे जायचंय? आता बिलेनियर व्हायला तर नक्कीच आवडेल, जसं आपल्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, हेच ऐकायचं होतं मला. आणि परफेक्ट. खरंच आणि मॅम तुमचं पण खरंच कौतुक आहे की महाराजांना तुम्ही प्रेरणा ठेवून तुम्ही या प्लॅटफॉर्मची सुरुवात केलेली आहे. आणि जसं की लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आपण म्हणतो की जे आपण बोलतो ते आपल्या आयुष्यात घडतं, तर त्याच विचाराने तुम्ही इतकं छान आपल्या प्लॅटफॉर्मला नाव दिलेलं आहे की कळत न कळत आम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये 1000 वेळा ह्या प्लॅटफॉर्मचं नाव घेतो, बिलियनर्स ड्रीम, बिलियनर्स ड्रीम. तर हे कुठेतरी आम्ही की आम्हाला बिलियनर पर्यंत पोहोचण्यासाठी. सगळेच बिलियनियर आहेत ऑलरेडी. उद्याचं लॉ ऑफ अट्रॅक्शनचं सेशन होणार आहे, त्यामध्ये कळणारच आहे प्रत्येकाला काय आहे. आणि बाकी लोकांना पण अनुभव आलेला आपण सगळे तिथे शेअर करूयात. थँक्यू सो मच. काही प्रश्न असेल, एक 5 मिनिटात प्रत्येकाने पटापट विचारायचं आहे, जास्त वेळ घेत नाहीये. काही प्रश्न आहे, मला वाटतं बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्यात सगळ्यांना, बरोबर? येस, खूप गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. नवीन लोकांना प्रश्न असेल ते तुमच्या ट्रेनिंग मध्येच तुम्हाला ते प्रश्न सगळे त्याची उत्तरं मिळणार आहे. अजून काही प्रश्न असेल तर विचारू शकता, शेवटची 5 मिनिटे. डॅशबोर्ड वरती सर्टिफिकेट कसं घ्यायचं हा क्वेश्चन आहे. तर आपल्याकडे डॅशबोर्डचे ट्रेनिंग होतात. लवकरच एक बेसिक ट्रेनिंग होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की कोर्स पाहून आपण सर्टिफिकेट कसे मिळवू शकतो. बेसिक ट्रेनिंग होणार आहे पुन्हा एकदा. मोबाईलचा तुमचा काही इश्यू असेल, सर्टिफिकेट डाउनलोड होत नाही. जे व्हिडिओ दिसत नाहीयेत ते आता काही कोर्स पेंडिंग आहेत अपलोड व्हायचे, तो अपलोडिंग प्रोसेस चालू आहे. अपलोडिंग आणि जे क्वेश्चन आन्सर आहे ते सगळे येणार आहेत. विदिन 1 वीक सगळं रेडी असणार आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि काही व्हिडिओ ओपन होत नाही, तुमचा पण नेटवर्क इश्यू असतो बऱ्याच वेळेला, खूप लोकांचा, ते मी चेक केलंय. तर ते पण एकदा बघून घ्या. ट्रेनिंगची रेकॉर्डिंग सगळी तुम्हाला टेलिग्रामवर आहे अवेलेबल, तुम्ही बघू शकता कोणी. हो. अजून स्पेशली अश्विनी मॅडमला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. बऱ्याच गोष्टींची जवळजवळ उत्तरं दिलेली आहेत, काही राहिलं तर नाहीये मला तरी वाटत. तरी पण असेल तर विचारू शकता. डॅशबोर्ड ट्रेनिंग मध्ये तर सर्व क्लिअर होणार आहे तुम्हाला. डॅशबोर्ड शॉर्ट ट्रेनिंग मध्ये. ते सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिअर होणार आहे. बेसिक तुमचे डाऊट सगळे त्याच्यामध्ये घेतले जातील. मी आपल्या आणि ग्रुपमध्ये इथे टाकून. जाऊनच. हम्म. थँक्यू सो मच. मेंबर पण खूप पॉझिटिव्हली चॅट करत आहेत. सर्वांना हो. थँक्यू. हो, कन्सिस्टन्सी आपल्याला कामामध्ये ठेवायची आहे. तुम्ही जेव्हा स्टेटस ठेवता तेव्हाच तुम्हाला इन्क्वायरी येऊ हो. शकणार आहे. आणि तुमचं काम तुमच्या स्टेटस मधून दिसतं, त्याच्यामुळे एकसारखे ठेवू नका. जे काय तुम्ही कोर्स शिकताय ते तुमच्या व्हिडिओमध्ये, तुमच्या कंटेंटमध्ये दिसू द्यात. छान छान तुम्ही व्हिडिओ बनवा आणि त्या पद्धतीने वेगळे वेगळे तुम्ही इम्प्रूव्ह होऊन स्टेटस तुमचे लावा. नक्कीच रिझल्ट येतील. मेसेज खूप फास्ट जात आहे. हो, कंटिन्यू येतात मेसेज. ठीक आहे, ऑलमोस्ट मला वाटतं सगळेच डाऊट क्लिअर आहेत प्रत्येकाला.
आणि ट्रेनिंग तर होत राहणार आहे, ते आपण थांबत नाही आहोत तिकडे. नवीन नवीन खूप साऱ्या गोष्टी, सरप्राईजेस, धमाका सगळ्यांना मिळतच असतो, बरोबर. तर ते चालूच राहणार आहे. गरज आहे तुम्हाला मुलींचा एक ऍक्टिव्ह राहून कमेंट काम. आहे. माझ्या मुली सुद्धा खूप टॅलेंटेड आणि हुशार आहेत. माझ्या एका मुलीला टीचर व्हायचंय आणि माझ्या दुसऱ्या मुलीला तिच्या पप्पासारखंच इंजिनियर व्हायचंय. आणि माझ्या छोट्या मुलीला आवडतात व्हिडिओज वगैरे. ती मला म्हणते, मम्मी तू हे काय काम करते, मी पण नंतर नक्कीच तुला हातभार लावेल, करेल. आणि माझ्या मुलींच्या बाबतीत अजून एक गुण सांगायचं झालं तर जेव्हा त्यांनाही कळतं की आज माझ्या मम्मीची मीटिंग आहे, खूप छान सपोर्ट करतात, शांत राहतात. तेवढे 1.5 तास मला खूप हो, बऱ्याच वेळा शांतता असते तुमच्याकडे. लहान मुलांचा आवाज नाही तर असतो सतत चालू. माझ्याकडे पण मुलाचा आवाज असतो, पण तुमच्याकडे बऱ्याच वेळा शांतता असते, म्हणजे समजून घेतात आणि शांत असतात मुली. छान. हो. लीड कशी मिळवायची आपल्याला सगळं ट्रेनिंग मध्ये ऑलरेडी शिकवलेलं आहे. सुरुवात कामाला तुम्हाला करायची आहे, सगळंच होतं सुरुवात. सगळं काही होऊन जातं. ओके, धन्यवाद अश्विनी मॅडम, तुम्ही वेळ दिला या सेशनसाठी. खूप सुंदर सेशन झालेलं आहे. रेकॉर्डिंग सगळ्यांना मिळेल. पुन्हा एकदा बघा आणि पॉझिटिव्ह राहा, सगळ्यात इम्पॉर्टंट. उद्या आपलं लॉ ऑफ अट्रॅक्शनचं सेशन 8:30 वाजताच असणार आहे. याच वेळेला टाइम नंतर मी चेंज केलेला आहे. 2चा होतं, सॉरी, ते आपण 8:30 केलेलं आहे. सो ते फ्री असणार आहे सगळ्यांसाठी, फ्री सेशन. तुमचे फॅमिली, फ्रेंड्स, लीड्स ज्यांना बघायचं आहे सगळ्यांसाठी आहे. स्टेटसवर तुम्ही लिंक ठेवू शकता. ओके, सो थँक्यू सो मच अश्विनी मॅडम, खूप छान आज सगळं समजवलं, वेळ दिला. आणि असंच ही तर एक ट्रेनिंग झाली आपल्या मिलेनियर्स. नंतर मिलेनियर्स असे पुन्हा पुन्हा इंटरव्ह्यू आणि ट्रेनिंग होत राहणार आहेत. आणि तुम्ही सुद्धा ट्रेनिंग नक्कीच घेता सगळ्यांचे. आता पुन्हा बेसिक ट्रेनिंग वगैरे पण त्या घेतील पुन्हा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला सगळ्यांना बरेच डाऊट क्लिअर होणार आहे. थँक्यू सो मच. आणि सगळ्यांनी इथे सेशन अटेंड केलंय, सगळ्यांचं पण अभिनंदन. आणि मला तरी वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा पण वाटा आहे. तुम्ही येता, सेशन बघता, ते इम्प्लिमेंट करता, खूप लोक कमवतायत. आणि तुम्हाला सुद्धा हे अचीवमेंट करायचं आहे की माझ्यासमोर इथे समोर बसून तुमचा पण इंटरव्ह्यू घेतला जाईल. हे आज सगळ्यांनी लिहून ठेवा तुमच्या ड्रीम लिस्ट मध्ये की माझा पण इंटरव्ह्यू झालेला आहे, शीतल मॅडमने इंटरव्ह्यू घेतलेला आहे, आम्ही पण तेवढं सक्सेस अचीव्ह केलेलं आहे. ओके, सो मला आय होप सगळेच करतील, काम करतायत सगळे छान. आणि आपण असंच सगळे एकत्र पुढे जाणार आहोत. थँक्यू सो मच अश्विनी मॅडम आणि सगळ्यांसाठी. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. थँक्यू मॅम. तुमच्यामुळे VIP पोस्ट मिळालेली आहे. आयुष्यामध्ये खूप काही बदल झालेला आहे. बिलियनर्स ड्रीम साठी काम करतोच. तर मला माझ्या नावाने सुद्धा आता लोक ओळखायला लागलेले आहेत. एक ब्रँड बनलाय माझा सुद्धा. तर ह्या प्लॅटफॉर्मवर येऊन तुम्ही काम तर करताच, इन्कमही घेता, पण जर सक्सेस झालात तर ती सक्सेस तुमची बोलते. आणि एक आज माझा ब्रँड आहे, आज माझं एक नाव आहे. सो हे शीतल मॅम, ह्या तुमच्यामुळे आहे. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच माझी टीम सुद्धा आणि बिलियनर्स ड्रीम फॅमिली. इतकं मला ऐकून घेतलं तर आज सपोर्ट करताय. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. आणि पुढचं सेशन असणार आहे शकुंतला मॅडम यांचं असणार आहे पुढचं सेशन. लवकरच तुम्हाला कळेल. ट्रेनिंग पण असणारच आहेत आपल्या, तर सगळं अटेंड करा प्रॉपर लाईव्ह. तुमच्या सगळ्या मेंबर्सना पण सांगा. ओके, धन्यवाद. जय शिवराय. आता घरी जाऊन